नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शेजारणीच्या देहासाठी चटावलं 19 वर्षाचं पोर, त्याच्या गळ्याला आवळला तिच्या पतीने दोर. ही घटना उत्तर प्रदेश राज्यात घडली असून आधारा या गावामध्ये 19 वर्षाचा नवतरुण शुभम हा 19 जून रोजी त्याच्या घरातील सर्वजण सकाळी उठले, परंतु तो सकाळी घरामध्ये आढळून आला नाही. त्यामुळे त्याच्या घरच्यांना वाटले की तो सकाळी बाहेर कुठेतरी गेला असेल. परंतु इकडे तिकडे चौकशी केली तेव्हा कळाले की तो सकाळी कोणालाही दिसला नाही. त्यामुळे मग तो रात्री कुठे गेला असेल या विचाराने त्याच्या घरचे लोक हैराण झाले होते. त्याची सर्वत्र शोधाशोध करूनही तो सापडत नसल्याने त्याच्या आईवडिलांनी त्याची पोलीस ठाण्यात गायब झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनीही त्याचा शोध घेतला, पण त्याचा काही पत्ता लागत नव्हता. बघता बघता 1 हप्ता होऊन गेला, पण शिवम याचा काही शोध लागेना. 9व्या दिवशी सिहोरी टोल प्लाझापासून 12 किलोमीटर अंतरावरील नवाबगंज जवळील महामार्गावरील पुलाखाली शिवमचा मृतदेह दिसून आला. त्याचा मृतदेह गोणीत बांधून टाकल्याचे निदर्शनास आल्याने त्या ठिकाणी एकच खळबळ उडाली होती. शिवमचा खून कोणी केला असेल हा मोठा प्रश्न समोर होता. कारण त्याचे त्या गावामध्ये कोणाशीही काही वैर नव्हते. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या हातावर एक टॅटू होता. ते इंग्रजीमध्ये असल्याने काय लिहिले आहे हे त्याच्या वडिलांना समजत नव्हते. पोलिसांनी त्या नावाची महिला कोण आहे याची चौकशी केली तेव्हा त्याच्याच घराशेजारी राहणाऱ्या महिलेचे ते नाव असल्याचे पोलिसांना आढळून आले. ती विवाहिता 2 मुलांची आई होती. तिचा नवरा हा मुंबई शहरात काम करण्यासाठी गेला होता. पोलिसांच्या चौकशीदरम्यान शिवमच्या वडिलांनी शेजारी राहणाऱ्या रणजितनेच माझ्या मुलाचे अपहरण करून त्याचा खून केल्याचा आरोप केला. तेव्हा पोलिसांनी त्या विवाहितेला चौकशीसाठी बोलवले असता ती महिला घाबरून गेली. ती महिला लग्न होऊन या गावात आली होती. ती नुकतीच वयात आली होती. तिच्या रूपावर भाळलेला तिचा पती तिच्यावर भरभरून प्रेम करत होता. तिला हवे सगळे तो आणून देत होता. दोघेही आपल्या जवानीच्या जोशात शरीर सुखाचा मनसोक्त आनंद लुटत होते आणि निसर्गही आपले काम पार पाडत होता. आणि त्यातूनच तिला दिवस गेले आणि घर आनंदाने भरून गेले. ती आई झाली तर तिचा पती रणजित हा त्या मुलाचा बाप झाला. दोघांच्या संसारात आता मुलाची वाढ झाली होती. त्यामुळे गावात राहून फार काही कमाई होत नव्हती. त्यामुळे गावातील काही लोकांच्या ओळखीने रणजितने मुंबईला जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला. तो मुंबईला गेला आणि त्याची बायको ही घरी एकटीच होती. सुरुवातीला तिला काही वाटत नव्हते, पण नंतर मात्र तिला तिच्या पतीचा विरह सहन होत नव्हता. कामाच्या ठिकाणावरून नेहमी येणे जाणे त्यालाही काही शक्य नव्हते. तो 2-4 महिन्यातून कधीतरी घरी येत असे. त्यामुळे ही एकटीच पडली होती. तिच्या मनात कामवासना भडकली होती. ती तरुण होती. विवाह सुख मिळाल्याने तिच्या देहावर एक आगळी वेगळी झळाळी आली होती. तिच्या यौवनावर तेथील अनेक तरुण फिदा झाले होते. त्यातच शिवम हा होता. तो अवघा त्यावेळी 17-18 वर्षांचा होता. तोही रिकामटेकडाच होता. मोबाईलवर ब्लू फिल्म पाहणे व गावात हिंडणे हा त्याचा उद्योग होता. ब्लू फिल्म पाहत असल्याने त्याच्या मनातही कामवासना जागृत झाली. लहान वयातील ही मुले वयाने मोठे असणाऱ्या महिलाकडे आकर्षित होत आहे. त्यातच शिवमची नजरही शेजारी राहणाऱ्या सुनंदावर पडली होती. त्यालाही माहीत होते की तिचा नवरा हा मुंबईला काम करण्याकरिता गेला आहे. तो लहान असल्याने ती काही काम पडल्यावर किंवा मुलाबरोबर खेळण्यासाठी ती त्याला आपल्या घरी बोलावत होती. तो मात्र तिच्या घरी गेल्यानंतर तिच्या शरीराला निहाळत बसत होता.
तिचे शरीर पाहून त्याच्या मनात कामवासना उफाळून येत होती. त्यावेळी सुनंदा हिलाही समजले की शिवमची नजर ही आपल्या शरीरावर असते हे तिच्या लक्षात आले. तो लहान आहे असे समजून ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. पण नंतर तिच्याही मनात कामवासना जागृत झाली व तिनेही त्याच्यासोबत खेळ सुरू केला. त्यामुळे ती मुद्दामहून त्याला साडीचा पदर बाजूला करून आपल्या देहाचे दर्शन घडवू लागली. त्याची नजर तिच्या कपड्यातील अवयव शोधू लागली. तसे तिने पुढचे पाऊल टाकले. त्याचीही भीड तिने मोडली होती. तोही तिच्या कधीही अंगाला कुठेही हात लावू लागला. दोघेही घरातच असल्याने त्यांना अडवणारे कोणीच नव्हते. ही संधी साधून तिने त्याला प्रतिसाद दिला व त्याने तिला आपल्या मिठीत ओढले. सुनंदाने त्या कोवळ्या पोराच्या ताब्यात आपले शरीर देऊन ती निवांतपणे त्याला भोगू देऊ लागली. शारीरिक भूक आणि समोर भरलेला नग्न स्त्रीचा देह पाहून शिवमला काय करू आणि काय नको असे होऊन गेले होते. तो तिच्यावर तुटून पडला. जमेल तसे तिच्या शरीराचा तो आनंद लुटू लागला. या नवथर पोराच्या जवानीचा जोश चांगलाच वाढला आणि त्याने तिला जोरदार रगडून काढले. तो तिला हवे तसे शरीर सुख देत असल्याने तीही त्याच्यावर खूप खुश होती. तिला तिच्या मनासारखे तो शरीर सुख देत असल्याने तो रोज रात्री सगळीकडे शांतता पसरली की तो आपल्या अंथरुणावरून उठायचा आणि तिच्या घरी जायचा. ती तिचे दार उघडेच ठेवायचे. मग ते दोघेही मनसोक्त शरीर सुखाचा आनंद घ्यायचे. कामवासना तृप्त झाल्यावर तो परत येऊन आपल्या घरी झोपायचा. त्याच्या या चाललेल्या खेळाची कोणालाच काही कुजबूज लागलेली नव्हती. ती अगदी मजेत होती. कोणालाही काही संशय आला नव्हता आणि तिला नवयुवकाकडून सुख मिळत असल्याने नवरा आला की ती आपल्या नवऱ्यालाही हवे ते सुख शरीर सुख देत होती. पण मात्र शिवम हा तिच्या प्रेमात पडला होता. तो अवघा 19 वर्षाचा शिवम हा विवाहित बाईच्या प्रेमात वेडा झाला होता. त्याने तिचे नावही हातावर गोंधून घेतले होते आणि या नावानेच मात्र त्या दोघातील प्रेम प्रकरणाचा बोभाटा होण्यास सुरुवात झाली. या प्रकरणाची चर्चा त्या गावात सगळीकडे पसरली. पाहता पाहता ही चर्चा मुंबईमध्ये तिच्या पतीच्या कानापर्यंत पोहोचली. तसा तिचा नवरा हा रागाने खवळला. त्याला शिवमचा प्रचंड राग आला होता. त्याने या प्रकरणाची शहानिशा करण्याचे ठरवले, पण त्याच्या हाती काहीच लागले नाही, कारण त्याची बायको ही फार खबरदारी घेत होती. तर दुसरीकडे शिवम याच्या आईवडिलांनीही हे प्रकरण समजल्यानंतर त्यांनी शिवमची चांगलीच कान उघडणी केली होती आणि त्याला त्या बाईकडे जायचे नाही अशी सक्त ताकीद दिली होती. पण शरीर सुखाला चटावलेल्या त्या शिवमला तिच्याशिवाय काही करमत नव्हते. तिलाही त्याची आठवण यायची. त्यामुळे ते दोघेही लपून चोरून भेटत असत व शरीर सुखाचा आनंद लुटत असत. आपली बायको व शिवम यांच्यात शरीर संबंध सुरू आहे हे तिच्या नवऱ्याला समजल्यावर त्याने एक प्लॅन केला. त्याप्रमाणे दिनांक 16 जून 2024 रोजी तो मुंबईहून निघाला व सायंकाळच्या सुमारास तो गावात पोहोचला. परंतु तो घरी न जाता गावच्या आडबाजूला तो लपून राहिला. रात्र झाली तसा तो दबक्या पावलाने आपल्या घराकडे आला आणि घराच्या बाहेरच अंगणात तो लपून बसला. तो शिवम येण्याची वाट बघत होता. तो रात्री आपल्या बायकोला भेटण्यासाठी येतो हे त्याला माहीत असल्याने तो बाहेरच दबाव धरून बसला होता. सुनंदाचा नवरा आला आहे हे त्या शिवमलाही काही माहीत नव्हते, ना त्या रणजितच्या बायकोला. मध्यरात्रीच्या सुमारास शिवम हा नेहमीसारखा तिच्या घराच्या दिशेने आला, पण अंगणातच रणजितने त्याला पकडले. रणजितला बघता शिवम हा घाबरला. तो त्याच्या तडाख्यातून सुटण्याचा प्रयत्न करत होता, पण रणजितने त्याला सोडले नाही. त्याच्या गळ्याभोवती दोरीचा फास आवळून धरला. काही वेळ तडफडून शिवम हा जागीच गतप्राण झाला. तसे रणजितने त्याला बाजूला ओढत नेले व त्याचा मृतदेह
पोत्यात भरून ते गाठोडे खांद्यावर घेतले आणि रात्रीच्या काळोखात तो मृतदेह घेऊन नवाबगंज येथे नेऊन महामार्गावरील पुलाखाली तो लपवला व तेथून तो मुंबईला निघून गेला. त्याच्या बायकोला शिवमचे काय झाले आहे हे माहीतच नव्हते. दुसऱ्या दिवशी शिवम हा बेपत्ता झाल्यानंतर सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. तेव्हा सुनंदाही घाबरून गेली होती. ती पोलिसांना अनैतिक संबंध होते या पलीकडे काहीच सांगू शकली नाही. पण पोलिसांनी तांत्रिक माहिती व गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे रणजितला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. पोलीस आपल्यापर्यंत कसे पोहोचले हे पाहून रणजित गांगारून गेला. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.